ही कथा आहे एका साध्या गावाची पण महान भक्तीची। या शांत सकाळच्या वेळी पुंडलिक नावाचा तरुण जो आपल्या आई वडिलांशी वाईट वागत होता, मला आता हे सगळं नकोय, तुम्ही दोघेही इथून निघून जाण्याची तयारी करा। पण एक दिवस त्याला आपल्या चुकांची जाणीव झाली। हीच वेळ होती जिथे त्याने आपल्या वडिलांचे पाय धरून माफी मागितली होती। त्याने ठरवलं की आई वडिलांची सेवा हीच माझी पूजा आहे आणि आज मी पूर्ण मनानं ही सेवा करणार आहे। त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान स्वतः त्याला भेटायला आले। देवा, कृपया या विटेवर उभे राहा, मी येतोच। भक्तासाठी देव थांबला आणि झाला विठ्ठल, भक्तासाठी देव थांबला आणि झाला विठ्ठल साहेब। आजही पंढरपुरात विठ्ठल भक्तांची वाट पाहतो, एक भक्तीची लाट आजही पंढरपूरच्या पवित्र नगर। विठ्ठल गजरात आणि लाखो भक्त आज येथे दर्शनासाठी आले आहेत। सर्व भक्तिभावाने नतमस्तक होऊन या पवित्र यात्रेत सहभागी होत आहेत। आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर भक्ती, हीच खरी ईश्वर भक्ती, आणि या जगात यापेक्षा मोठे दुसरे कोणतंही पुण्य नाही।